हे नाटक म्हणजे काय माहितीये? लाईव्ह चालतं, कोणताही टेक नाही, कोणतीही कटिंग नाही. एकदा पडदा वर गेला की प्रत्येक क्षण प्रेक्षकांपुढे जिवंत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये. शो मध्ये लाईट गेली पण कलाकार थांबले नाही. अभिनेता आजारी पडला तर दिग्दर्शकांनी भूमिका साकारली आणि एका प्रयोगात तर प्रेक्षक एवढे भावुक झाले की पडदा खाली गेला तरी टाळ्यांचा गजर थांबायचं नाव घेईना. हे आहे नाटक, लाईव्ह आणि रिअल. हो, नाटक केवळ अभिनय नाही, तो आहे एक अनुभव जिकडे शब्दांचं रूपांतर भावनांमध्ये होतं आणि भावना रंगमंचावर उमटतात. आपल्या भारतात नाटकाची परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. भरत मुनींचं नाट्यशास्त्र हे जगातलं पहिलं थिएटर सायन्स, ज्यात अभिनय, रंग, रस, रचना यांचा सखोल अभ्यास होता. आणि मराठी रंगभूमी ती जन्माला आली 1843 साली, जेव्हा विष्णुदास भावेंनी सीता स्वयंवर हे पहिलं संगीत नाटक सादर केलं, जेव्हा मंच आणि मंत्र एकत्रित आले. आश्चर्य म्हणजे नाटकाची सुरुवात करमणुकीसाठी झाली नव्हती, ती समाज घडवण्यासाठी झाली होती. कथाकथन, दासवाणी, भारुड, कीर्तन हे सगळं होतं नाटकांचं मूळ. तमाशा, लावणी, दख्खनी उर्दू रंगमंच हे त्या सांस्कृतिक प्रवाहात मिसळलेले रंग होते. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात रंगमंच बनला रणांगण. तोरणा, विद्रोही, केसरी, कुंकू ह्या नाटकांनी ब्रिटिशांविरुद्ध बिनधास्त आवाज उठवला. ते नाटक नव्हतं, ते आंदोलन होतं जे लोकांपर्यंत सत्य पोचवत होतं. पुढे रंगभूमीवर आली एक जादुई पिढी. बालगंधर्व जे स्त्री पात्र इतक्या नजाकतीने साकारायचे की प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांचा अभिनय हा फक्त अभिनय नव्हता, ते एक जिवंत रूप होतं. पु ल देशपांडे ज्यांच्या नाटकातून हास्य यायचं आणि त्यामागे खोल अर्थ दडलेला असायचा, ते लोकांना हसवत हसवत विचार करायला लावत. विजय तेंडुलकर ज्यांच्या घाशीराम कोतवालने समाजाला आरसा दाखवला, त्यांनी नाटकाच्या रंगाने काळाचं सत्य रंगवलं. हे नाटक म्हणजे काय माहितीये? लाईव्ह चालतं, कोणताही टेक नाही, कोणतीही कटिंग नाही. एकदा पडदा वर गेला की प्रत्येक क्षण प्रेक्षकांपुढे जिवंत. लहानपणी शाळेच्या गॅदरिंग मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज किंवा संत तुकाराम साकारताना बऱ्याच जणांनी रंगमंच पहिल्यांदा अनुभवला असतो. ती पहिली वेळ, पडदा उघडतो, दिवा डोक्यावर, समोर प्रेक्षक, तिथूनच सुरुवात होते कलाकार होण्याची. एकेकाळी 7 वाजले की घराघरातून एकच आवाज यायचा, अरे चल, नाटकाला उशीर होतोय. रवींद्र नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर ह्या ठिकाणी तिकीट मिळणं म्हणजे भाग्य. प्रेक्षक खुर्च्यांवर ताट बसलेले, पडदा वर गेला की एकदम शांतता आणि मग सुरू व्हायचं एक जिवंत जग. नटसम्राट सखाराम बाइंडर, संधी प्रकाश घाशीराम कोतवाल. आजही नटसम्राट, शांततेचं कार्ट चालू आहे, सखाराम बाइंडर ही नाटकं ऐकली की अंगावर शहारे येतात, कारण हे फक्त शब्द नव्हते, ते अनुभव होते. आज टेक्नॉलॉजीच्या युगात OTT आणि रील्समुळे रंगमंच बाजूला गेला असला तरीही फ्रिंज थिएटर, झूम नाटक आणि नव्या पिढीचे प्रयोग हे रंगमंचला उभारी देत आहेत. कारण नाटक केवळ कला नाही, ती संस्कृती आहे, तो संवाद आहे, तो जिवंतपणा आहे. आजही संगीत, देवबाभळी, असेन मी नसेन मी, आमने सामने, वरवरचे वधूवर सारख्या अनेक नाटकांचा प्रयोग हाऊसफुल होताना दिसतात. मित्रांनो, ज्यांनी नाटक पाहिलंय त्यांनी ते कधीच विसरलेलं नसतं, पण ज्यांनी पाहिलंच नाही त्यांना आपण दाखवलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा नाटक बघायला आवडतं का? तुम्ही कधी नाटकात काम केलंय का? किंवा कधी टाळ्यांनी थरारलेलं नाट्यगृह अनुभवलंय? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.